आज आहे जीवकाची धम्मदीक्षा। जीवक हा राजगृहातील शालवती नावाच्या वेश्येचा मुलगा होता। अनौरस असल्यामुळे जन्मल्याबरोबर ते मूल एका टोपलीत घालून मातीच्या ढिगाऱ्यावर टाकून देण्यात आले होते। त्या मातीच्या ढिगाऱ्याजवळ बरेचसे लोक त्या मुलाकडे पाहत उभे राहिले होते। राजकुमार अभय त्या बाजूने जात होता। त्याने लोकांना विचारल्यावर त्यांनी सांगितले ते जिवंत आहे, म्हणून त्या मुलाला जीवक असे नाव मिळाले। अभयाने त्याला दत्तक घेतले आणि त्याचे पालन पोषण केले। जीवक मोठा झाल्यावर आपण कसे वाचलो हे त्याला समजले आणि इतरांना वाचविण्याची तीव्र इच्छा त्याच्या मनात निर्माण झाली। म्हणून अभयाला न कळविता आणि त्याची संमती न घेताच तो तक्षशिला विद्यापीठात गेला आणि तेथे 7 वर्षे त्याने वैद्यकीचा अभ्यास केला। राजगृहाला परतल्यावर त्याने आपला वैद्यकीय व्यवसाय सुरू केला आणि थोड्याच काळात या व्यवसायात त्याने मोठे नाव कमाविले आणि कीर्ती मिळविली। साकेत येथील एका श्रेष्ठीची बायको ही त्याला मिळालेला पहिला रोगी असून तिला बरी करण्याबद्दल त्याला 16,000 कारशापण, 1 गडी, 1 मोलकरीण आणि 1 घोडागाडी इतका मोबदला मिळाला। त्याचा लौकिक ओळखून अभयाने त्याला राहण्यासाठी आपल्या राजवाड्यातच जागा दिली। राजगृह येथे त्याने बिंबिसाराला त्रासदायक अशा भगंदर रोगापासून मुक्त केले आणि त्यासाठी बिंबिसाराच्या 500 राण्यांचे सर्व अलंकार त्याला बक्षीस म्हणून मिळाले असे सांगतात। जीवकाने आणि बनारस येथील एका श्रेष्ठीच्या मुलाला झालेल्या आतड्याच्या एका जुनाट रोगावरील शस्त्रक्रिया या होत। राजा आणि राजस्त्रिया यांचा राजवैद्य म्हणून जीवकाची नेमणूक झाली होती, परंतु जीवकाचा भगवान बुद्धाकडे फारच ओढा होता। त्यामुळे तो भगवंतांचा आणि त्यांच्या संघाचा वैद्य म्हणूनही काम करीत असे। तो भगवंताचा शिष्य झाला। तो आजारी आणि जखमी लोकांना उपचार करण्यास मोकळा राहावा म्हणून भगवंतांनी त्याला भिक्खूची दीक्षा दिली नाही। बिंबिसाराच्या मृत्यूनंतर जीवक त्याचा मुलगा अजातशत्रू याच्या पदरी राहिला आणि अजातशत्रूने पितृवधाचा गुन्हा केल्यानंतर त्याला भगवंताकडे आणण्यास तोच कारणीभूत झाला। जीवक हा कोणाचा मुलगा होता? शालवती नावाची वेश्या होती। ती राजगृहामध्येच राहत होती आणि त्या शालवती नावाच्या वेश्येचा हा जीवक मुलगा होता। आता तो जन्मल्याबरोबर तिनं एका टोपलीत त्याला टाकलं आणि मातीच्या ढिगाऱ्यावर टाकून दिलं। आता तिथं टाकल्याच्या नंतर ते पाहण्यासाठी बरेचसे लोक त्या ठिकाणी गोळा झाले आणि त्या मुलाला पाहू लागले। तर तिथूनच राजकुमार अभय नावाचा राजकुमार त्याच बाजूने जात होता। मग एवढे मोठे लोक पाहिल्यावर त्या लोकांना त्या अभयने विचारले की
इथे काय झालेलं आहे, एवढी गर्दी का आहे इथं. आणि मग लोकांनी त्याला सांगितलं की इथे एक लहान मूल आहे आणि ते जिवंत आहे. म्हणून मग त्या मुलाला अभयाने, त्या राजकुमाराने त्याला दत्तक म्हणून घेतलं आणि त्याचं पालनपोषण केलं. आणि ते जिवंत आहे म्हणूनच त्याचं नाव काय ठेवण्यात आलं, जीवक असे ठेवण्यात आले. मग जीवक हा थोडा मोठा झाला आणि मोठा झाल्याच्या नंतर त्याला समजलं की आपण कसे काय वाचलो. हे समजल्याच्या नंतर मग त्याच्या मनात असा विचार आला की आपण जसं वाचलो तसं आपण इतरांना सुद्धा वाचवावं, अशी त्याच्या मनात तीव्र इच्छा निर्माण झाली. आणि मग त्या अभयाला न कळविता तक्षशिला या विद्यापीठात गेला आणि त्या ठिकाणी त्याने 7 वर्षे वैद्यकीचा म्हणजे डॉक्टरकीचा अभ्यास केला. आणि जेव्हा तो अभ्यास पूर्ण झाला तेव्हा तो राजगृहाला परत येण्यासाठी निघाला. आणि मग थोड्याच काळात त्याने मोठं नाव कमावलं आणि कीर्ती मिळवली. त्याचा जो पहिला रोगी होता तो कुठचा होता, साकेत येथील एका श्रेष्ठीची बायको. हा त्याचा पहिला रोगी होता आणि तिला बरे करण्याबद्दल, ती बिमारीतून मुक्त झाली आणि तिला बरे करण्याबद्दल त्याला कोणतं बक्षीस मिळालं, 16,000 कारशापण, 1 गडी, 1 मोलकरीण आणि 1 घोडागाडी एवढा त्याचा मोबदला त्याला मिळाला. आणि मग असं करता करता त्याची कीर्ती जिकडे तिकडे पसरू लागली का हा फार डॉक्टर फार मोठा हुशार आहे, विद्वान आहे. मग सगळे पेशंट त्याच्याकडे जायला लागले. बिंबिसार राजाला सुद्धा भगंदर नावाचा रोग होता आणि तो रोगसुद्धा बरा करण्यात त्याला यश मिळालं. आणि मग त्या बिंबिसारानं त्याच्या ज्या 500 राण्या होत्या त्या 500 राण्यांचे सर्व सोन्याचे अलंकार त्याला बक्षीस म्हणून मिळाले. नंतर मग बनारस येथील एका श्रेष्ठीच्या मुलाला झालेल्या आतड्यावरचा जो जुनाट रोग होता तर त्यावर सुद्धा त्या जीवकाने शस्त्रक्रिया केली आणि त्यामध्ये सुद्धा तो यशस्वी झाला. आणि नंतर मग राजा, त्यांच्या स्त्रिया आणि भगवान बुद्ध आणि भगवान बुद्धाचा भिक्खू संघ यांचा तो वैद्य म्हणून काम करीत असे. तो सर्व लोकांचा उपचार करीत होता. म्हणून भगवान बुद्धांनी त्याला भिक्खूची दीक्षा दिली नाही, परंतु भगवान बुद्धाचा तो मात्र एकनिष्ठ उपासक शिष्य म्हणून तो झाला. आणि मग बिंबिसाराच्या मृत्यूनंतर या जीवकाने बिंबिसाराचा मुलगा कोण, अजातशत्रू याच्या पदरी राहिला. या अजातशत्रूने बिंबिसाराचा वध केला आणि त्यानंतर त्या अजातशत्रूला भगवान बुद्धाकडे आणण्यास कोण कारणीभूत होता, हा जीवकच कारणीभूत झाला, असं याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आता आहे रठ्ठपालाचे धर्मांतर. एकदा बऱ्याचशा भिक्खूंसह कुरु देशात भिक्षा मागीत फिरत असताना कुरूंची नगरी थुल्लकोठ्ठीत येथे भगवंत राहिले. कुरूंना हे समजल्यावर भगवंताचा आदर करण्यासाठी ते त्यांच्याकडे गेले. ते आल्यावर भगवंतांनी उपदेश केला. भगवंताचा उपदेश ऐकल्यावर थुल्लकोठ्ठीत येथील रहिवाशांच्या ब्राह्मण प्रमुखांनी भगवंताचे कृतज्ञतापूर्वक आभार मानले आणि वंदन करून ते निघून गेले.
त्यांच्यामध्ये तेथील एका प्रमुख घराण्यात जन्माला आलेला रठ्ठपाल नावाचा एक तरुण होता. त्याच्या मनात विचार आला, माझ्या समजुतीप्रमाणे भगवंतांनी दिलेल्या उपदेशानुसार कौटुंबिक जीवन जगणाऱ्या माणसाच्या दृष्टीने संपूर्ण शुद्ध आणि निर्दोष असे उच्च जीवन जगणे ही सोपी गोष्ट नाही. मी केस कापून टाकले, दाढी काढली, पीतवस्त्र धारण केले, गृहत्याग करून गृहहीन परिव्राजक झालो तर काय हरकत आहे? ब्राह्मण फारसे दूर गेले नव्हते. अशा वेळी रठ्ठपाल परत आला आणि भगवंतांना वंदन करून त्याने संघात आपल्याला प्रवेश देण्याची त्याने विनंती केली. भगवंतांनी विचारले, असे करण्यास तुला तुझ्या माता पित्याची संमती आहे काय? नाही भगवान. ज्यांना त्यांच्या माता पित्याची संमती नाही त्यांना मी प्रवर्जा देत नाही. महाराज, ती संमती मिळविण्याचा मी प्रयत्न करीन. तो तरुण मनुष्य म्हणाला आणि उठून मोठ्या आदराने भगवंताचा निरोप घेऊन तो आपल्या आई वडिलांच्याकडे गेला. त्याने त्यांना आपले विचार सांगितले आणि भिक्खू होण्यासाठी त्यांची परवानगी मागितली. आईवडिलांनी पुढील प्रमाणे उत्तर दिले, बाळा रठ्ठपाल, तू आमचा एकुलता एक मुलगा आहेस आणि आमचा फार लाडका आहेस. तू सुखाने जगत आहेस आणि सुखातच वाढला आहेस. दुःखाचा तुला मुळीच अनुभव नाही. जा, खा पी, मजा कर आणि सुखाने सत्कृत्ये करीत राहा. आम्ही तुला संमती देत नाही. तुझ्या मृत्यूने आम्ही अनाथ होऊ आणि आम्हाला हे जीवन सुखाचे वाटणार नाही. आमच्या जवळ असताना तू गृहत्याग करून भिक्खू व्हावेस याला आम्ही संमती का द्यावी? दुसऱ्यांदा आणि पुन्हा तिसऱ्यांदा रठ्ठपालाने तीच विनंती केली आणि त्याच्या आईवडिलांनी ती पुन्हा नाकारली. आईवडिलांची संमती न मिळाल्यामुळे त्या तरुणाने उघड्या जमिनीवर लोळण घेतली आणि एकतर मी येथेच प्राण देईन, नाहीतर भिक्खू तरी होईल, असे त्याने स्पष्ट सांगितले. त्याला भिक्खू होण्यास विरोध दर्शवित त्याचे आईवडील त्याला उठून बसायला विनवणी करू लागले, पण तो तरुण मनुष्य एक शब्दही बोलला नाही. त्यांनी त्याला पुन्हा 2दा 3दा विनवणी केली, पण तरीही तो एक शब्दही बोलला नाही. म्हणून रठ्ठपालाच्या आईवडिलांनी त्याच्या मित्रांना भेटून सगळी हकीकत सांगितली आणि त्यांनी त्याला जे सांगितले होते तेच आग्रहपूर्वक त्याला सांगण्यात त्यांनी त्यांना सांगितले. त्याच्या मित्रांनी त्याला 3 वेळा विनंती केली, पण तो एक शब्दही बोलला नाही. तेव्हा त्याचे मित्र त्याच्या आईवडिलांकडे आले आणि म्हणाले, तिथेच उघड्या जमिनीवर पडून तो सांगत आहे की मी एकतर मरून जाईन नाहीतर भिक्खू होईन. जर तुम्ही त्याला संमती दिली नाही तर तो कधीही जिवंत उठणार नाही. पण तुम्ही संमती दिलीत तर तो भिक्खू झाल्यावर तुमच्या दृष्टीस तरी पडेल. जर भिक्खू होऊन राहणे त्याला आवडले नाही तर तो दुसरे काय करू शकेल? तो येथेच परत येईल. म्हणून तुम्ही त्याला संमती द्या. ठीक आहे, आम्ही संमती देतो.
पण जेव्हा तो भिक्खू होईल तेव्हा त्याने इथे येऊन आमची भेट घेतली पाहिजे. रठ्ठपालाचे मित्र त्याच्याकडे गेले आणि त्याच्या आईवडिलांनी संमती दिल्याचे त्यांनी त्याला सांगितले. परंतु तो भिक्खू झाल्यानंतर त्याने त्यांना भेटण्यासाठी आले पाहिजे हेही त्यांनी सांगितले. तेव्हा तो उठला आणि थकवा दूर झाल्यावर तो भगवंताकडे गेला. त्यांना वंदन केल्यावर एका बाजूला बसून तो म्हणाला, मी भिक्खू होण्याबद्दल आई वडिलांची संमती मिळविली आहे. मला संघात प्रवेश द्यावा अशी भगवंतांना माझी विनंती आहे. भगवंताच्या संघात त्याला प्रवेश देण्यात आला. थुल्ल कोठीत येथे आवश्यक तितके दिवस राहून पंधरवाड्यानंतर भगवान बुद्ध भिक्षा यात्रेसाठी श्रावस्तीत जावयास निघाले आणि त्या ठिकाणी अनाथपिंडकाच्या सुखदायी जेतवनात त्यांनी वस्ती केली. ज्या आदर्शाच्या शोधासाठी तरुण लोक गृहत्याग करून गृहहीन भिक्खू होतात, तो उपरतीच्या जीवनाचा सर्वश्रेष्ठ आदर्श भिक्खू रठ्ठपालाला एकांतवास, कष्ट, दृढता व निस्वार्थ यांनी परिपूर्ण असे जीवन जगल्यावर लवकरच मिळाला. नंतर तो भगवंताकडे गेला आणि वंदन केल्यावर एका बाजूला बसून म्हणाला, भगवंताच्या आज्ञेने आईवडिलांना भेटावयास जाण्याची माझी इच्छा आहे. रठ्ठपालातील मनातील विचारांची आपल्या मनात बारकाईने तपासणी करून आणि आपल्याला मिळालेल्या शिक्षणाचा त्याग करून सामान्य माणसाचे खालच्या पातळीवरील जीवन जगण्याची इच्छा त्याला होणार नाही हे ओळखून भगवंतांनी त्याला केव्हाही जाण्याची अनुज्ञा दिली. तेव्हा उठून अत्यंत आदराने भगवंताचा निरोप घेतल्यावर आपला बिछाना बाजूला ठेवून त्याने आपले चिवर व भिक्षा पात्र घेतले आणि भिक्षा यात्रेसाठी तो थुल्ल कोठीत येथे गेला. त्या ठिकाणी त्याने कुरु राजाच्या मृगवनात वस्ती केली. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच चिवर वस्त्र परिधान करून आणि भिक्षापात्र घेऊन तो भिक्षेसाठी नगरात गेला आणि तेथे भेदभाव न करता घरोघर फिरत असताना तो आपल्याच वडिलांच्या घरी आला. त्याचे वडील घरातील दिवाणखान्यात आपले केस विंचरीत होते. त्यांनी रठ्ठपालाच दुरून येत असताना पाहिले आणि ते म्हणाले, या वैराग्याच्या कार्ट्यांनीच माझ्या एकुलत्या एक लाडक्या मुलाला भिक्खू करून टाकले. याप्रमाणे स्वतःच्या वडिलांच्या घरी रठ्ठपालाला काहीही मिळाले नाही. नुसता नकार तर नाहीच, पण शिव्या मात्र मिळाल्या. त्याच वेळी घरातील एक दासी आदल्या दिवशीचा शिळा भात फेकून देण्याच्या बेतात होती. तेव्हा रठ्ठपाल तिला म्हणाला, ताई, ते जर टाकून देणार असतील तर ते माझ्या या पात्रात घाल. याच्या भिक्षापात्रात भात घालीत असताना त्याचा आवाज, हात आणि पाय तिने ओळखले आणि सरळ मालकिनीकडे जाऊन मोठ्याने म्हणाली, मालकीनबाई, धाकटे धनी परत आले आहेत. तू म्हणतेस ते खरे असेल तर तू यापुढे दासी राहणार नाही. आई म्हणाली आणि आपल्या मुलाच्या आगमनाची वार्ता ऐकल्याचे
आपल्या पतीला सांगण्यासाठी घाईघाईने निघून गेली. कुंपणाजवळ बसून रठ्ठपाल तो शिळा भात खात असतानाच त्याचा पिता तेथे येऊन उद्गारला, बाळ, तू शिळा भात खात आहेस हे खरे आहे काय? तू आपल्या स्वतःच्या घरी का येत नाहीस? गृहत्याग करून गृहहीन बनलेल्या आम्हाला घर कसले? मी तुमच्या घरी आलो होतो, पण मला तेथे काहीही मिळाले नाही. नुसता नकारही मिळाला नाही, शिव्या मात्र मिळाल्या. ये बाळ, आपण घरात जाऊ. नको गृहस्था, आजचे माझे जेवण झाले आहे. रठ्ठपाल म्हणाला, ठीक आहे, पण बाळ, उद्या तुझे भोजन इथे करशील असे वचन दे. भिक्खू रठ्ठपालाने मौन धारण करून आपली संमती दिली. नंतर त्यांचे वडील घरात गेले. तेथे त्यांनी सोन्या रुपयाच्या लगडी रचून त्यावर गालिचे अंथरण्याची आज्ञा दिली. पूर्वाश्रमीच्या रठ्ठपालाच्या स्त्रिया असलेल्या आपल्या सुनांना आपल्या पतीला आवडत असलेला सर्व प्रकारचा साज शृंगार करण्यास सांगितले. रात्र संपल्यावर घरात भोजनासाठी उत्तम पदार्थ तयार करून ठेवण्याची आज्ञा त्याच्या पित्याने दिली आणि तयारी झाल्यावर मुलाला कळविले. दुपार झाल्याबरोबर चिवर परिधान करून आणि भिक्षापात्र घेऊन भिक्खू रठ्ठपाल स्वतःसाठी ठेवलेल्या आसनावर येऊन बसला. नंतर त्या सोन्या रुपयाच्या राशीवरून गालिचे काढण्याची आज्ञा देऊन त्याचा पिता म्हणाला, हे तुझे मातृधन आहे. ती तुझ्या पित्याची आणि ती तुझ्या पितामहाची संपत्ती आहे. आनंदाचा उपभोग आणि सत्कृत्ये या दोन्हीसाठी तुला भरपूर संपत्ती आहे. ये बाळ, तुझी श्रमचर्या सोडून दे. सामान्य माणसाच्या जीवनाचा पुन्हा अवलंब कर. भोग, उपभोग आणि सत्कृत्ये कर. गृहस्था, तुम्ही माझा सल्ला ऐका आणि या सगळ्या संपत्तीच्या राशी तुम्ही घेऊन जा आणि गंगा नदीत बुडवून टाका. कारण तिच्यामुळे तुम्हाला फक्त दुःख, शोक, संकटे, मानसिक व शारीरिक यातना आणि क्लेशच भोगावे लागतील. भिक्खू रठ्ठपालाच्या पायांना मिठी मारून त्याच्या पूर्वाश्रमीच्या स्त्रिया त्याला विचारू लागल्या, ज्यांच्यासाठी आपण हे उच्च जीवन जगत आहात त्या अप्सरा आहेत तरी कशा? तो म्हणाला, भगिनींनो, कोणत्याही अप्सरांसाठी मी त्या जीवनाचा अवलंब केलेला नाही. आपल्याला त्याने भगिनी म्हटल्याचे ऐकल्याबरोबर त्या स्त्रिया मूर्छित होऊन जमिनीवर पडल्या. रठ्ठपाल आपल्या पित्याला म्हणाला, गृहस्था, मला अन्न द्यावयाचे असेल तर दे, मात्र मला त्रास देऊ नकोस. भोजन तयार आहे, बाळ, सुरुवात कर. पिता म्हणाला आणि मुलगा पोटभर जेवेपर्यंत त्यांनी त्याला उत्तमोत्तम पदार्थांचे भोजन दिले. भोजन झाल्यावर कुरु राजाच्या मृगवनात तो परतला आणि दुपारच्या भर उन्हात तो तेथे एका झाडाखाली बसला. आपण पाहायला येण्यापूर्वी ते वन स्वच्छ करून ठेवावे अशी राजाने त्याच्या पारध्याला आज्ञा दिली होती आणि तो आज्ञाधारक शिकारी आपले काम करीत असताना तेथे एका झाडाखाली दुपारच्या भर उन्हात
रठ्ठपाल बसला असल्याचे त्यांनी पाहिले आणि राजाला जाऊन बातमी दिली की वन व्यवस्थित आहे. परंतु ज्याच्याविषयी महाराजांनी अनेक वेळा ऐकले आहे तो रठ्ठपाल तेथेच एका झाडाखाली बसला आहे. आज वनाची काळजी करण्याचे कारण नाही. राजा म्हणाला, मी आज जाऊन त्या वंदनीय पुरुषाला भेटतो. म्हणून प्रवासासाठी भोजनाची तयारी करण्याची आज्ञा देऊन तो रथात बसला आणि नगरातून राजेशाही मिरवणुकीने रठ्ठपालाला भेटण्यासाठी निघाला. रथातून जिथपर्यंत जाता येईल तिथपर्यंत गेल्यावर राजा आपल्या परिवारासह पायी चालू लागला आणि रठ्ठपालाकडे आला. परस्परांना अभिवादन केल्यावर राजाने उभे राहूनच रठ्ठपालास एका पुष्पराशीवर बसण्याची विनंती केली. नाही महाराज, आपण तेथे बसा, माझे हे आसन आहेच. आसनस्थ झाल्यावर राजा म्हणाला, रठ्ठपाल, माणसाने 4 हानी भोगाव्या लागतात की ज्यांच्यामुळे तो आपल्या डोक्याचे व दाढी मिशांचे केस काढून टाकतो, पीतवस्त्रे धारण करतो आणि गृहत्याग करून गृहहीन होतो. त्या 4 हानी म्हणजे 1 म्हातारपण, 2 अनारोग्य, 3 दारिद्र्य आणि 4 नातलगांचा मृत्यू ह्या होत. समजा एक बऱ्याच वयाचा म्हातारा मनुष्य आहे, वृद्धत्वामुळे पिकलेला आणि मरणाच्या पंथास लागलेला आहे. आपली स्थिती तो ओळखतो आणि अधिक संपत्ती मिळविण्यात किंवा मिळविलेल्या संपत्तीचा सदुपयोग करण्यातील अडचणींची त्याला जाणीव आहे. म्हणून तो परिव्राजक बनण्याचे ठरवितो. यालाच म्हातारपणाची हानी म्हणतात. परंतु तू तर भर ज्वानीत आहेस. तुझे केस काळे भोर असून वृद्धत्वाचा त्यांना स्पर्शही झालेला नाही. तू रूपयौवन संपन्न आहेस. तुझा वृद्धत्वामुळे होणारा कोणताही तोटा झालेला नाही. मग तुला असे काय समजले किंवा तू असे काय पाहिलेस वा ऐकलेस की ज्यामुळे तू गृहत्यागाचा मार्ग पत्करलास? किंवा समजा की रोगी, यातना भोगणारा किंवा अतिशय आजारी असा मनुष्य आहे. तो आपली स्थिती ओळखतो आणि अधिक संपत्ती मिळविण्याकरिता किंवा मिळविलेल्या संपत्तीचा सदुपयोग करण्यातील अडचणीची त्याला जाणीव आहे. म्हणून तो परिव्राजक बनण्याचे ठरवितो. यालाच अनारोग्याची हानी म्हणतात. परंतु तू आजारी नाहीस की यातनाही भोगीत नाहीस. तुझ्या नेमस्थ प्रकृतीमुळे तुझी पचनशक्ती चांगली राहिली आहे. म्हणून अनारोग्यामुळे जो तोटा होतो तसा तुझा झालेला नाही. मग तुला असे काय समजले किंवा तू असे काय पाहिलेस वा ऐकलेस की ज्यामुळे तू गृहत्यागाचा मार्ग पत्करावा? किंवा तिसऱ्या एका माणसाचे उदाहरण घेऊ. श्रीमंत आणि वैभवशाली झाल्यानंतर आणि क्रमाक्रमाने ते वैभव गमावल्यानंतर तो आपली स्थिती ओळखतो. अधिक संपत्ती मिळविण्यातील किंवा मिळविलेल्या संपत्तीचा सदुपयोग करण्यातील अडचणीची त्याला जाणीव होते. म्हणून तो परिव्राजक होण्याचे ठरवितो. याला नातलगांच्या मृत्यूमुळे झालेला तोटा म्हणतात. परंतु
तुला तर मित्र आणि नातलग खूप आहेत. नातलगाच्या मृत्यूमुळे जो तोटा होतो तसा तुझा तोटा झालेला नाही. मग तुला असे काय समजले किंवा तू काय पाहिलेस किंवा ऐकलेस की ज्यामुळे गृहत्याग करण्याचा मार्ग तू पत्करलास? रठ्ठपाल उत्तरला, महाराज, मी गृहत्याग करून गृहहीन झालो. याचे कारण असे की ज्ञानी आणि दार्शनिक सम्यक संबुद्धांनी सांगितलेली 4 तत्वे मी समजावून घेतली, पाहिली आणि ऐकली. ती 4 तत्वे अशी: जग अनित्य असून सतत बदलत आहे. जगाला रक्षण करता किंवा पालन करता असा कोणीही नाही. आपली कशावरही मालकी नाही. प्रत्येक वस्तू मागे ठेवूनच आपणाला गेले पाहिजे. तृष्णेच्या आहारी गेल्यामुळे जगात दुःख आहे आणि त्यामुळे जगात अनेक उणिवा असून ते सारखे धडपडत आहे. विलक्षण, खरोखरच उत्कृष्ट, राजा उद्गारला. भगवंतांनी सांगितले ते किती बरोबर आहे. एकदा काय झालं की भगवान बुद्ध बऱ्याचशा भिक्खूंसह कुरु देशात फिरत असताना कुरुची जे नगरी होती थुल्लकोट्टीत नावाची, त्या ठिकाणी भगवंत राहिले. कुरूंना म्हणजे त्या कुरु देशात राहणाऱ्या लोकांना, म्हणून त्यांना कुरूंना म्हणते. हे समजल्यानंतर भगवंताचा आदर करण्यासाठी ते सर्व लोक भगवंताकडे गेले आणि मग भगवान बुद्धांनी त्यांना आपल्या धम्माचा उपदेश केला. भगवंताचा उपदेश ऐकल्यानंतर तेथील जे रहिवासी होते त्या सर्व ब्राह्मण प्रमुखांनी भगवंताचे आभार मानले आणि वंदन करून ते तिथून निघून गेले. आता त्यांच्यामध्येच जे काही लोक भगवंताला भेटण्यासाठी गेले होते त्यांच्यामध्ये एका प्रमुख घराण्यात जन्माले आलेला कोण होता? रठ्ठपाल नावाचा एक तरुण मुलगा होता. आणि मग त्याच्या मनात असा विचार आला की माझ्या समजुतीप्रमाणे भगवान बुद्धांनी जो उपदेश केला तर हा उपदेश कौटुंबिक जीवन जगणाऱ्या माणसाच्या दृष्टीने संपूर्ण कसा आहे? शुद्ध आहे, निर्दोष आहे, उच्च जीवन जगणे आहे. परंतु हे असं जीवन जगणे ही काही साधीसुधी गोष्ट नाही. मग त्याच्या मनात असा विचार आला की मी जर माझे केस कापून टाकले, दाढी काढली आणि भगवान बुद्धासारखे किंवा भिक्खूंसारखे मी जर पीतवस्त्र धारण केले आणि गृहत्याग करून गृहहीन परिव्राजक जर झालो तर काय हरकत आहे, नाही? असा विचार त्या रठ्ठपालाच्या मनात आला. आणि ते लोक काही फारसे दूर गेलेले नव्हते. म्हणून तो रठ्ठपाल पुन्हा परत भगवान बुद्धाकडे आला आणि मग भगवान बुद्धाला त्याने पुन्हा वंदन केले आणि मग आपल्याला संघात प्रवेश देण्याची त्याने भगवान बुद्धाला विनंती केली. आणि मग भगवान बुद्धांनी विचारलं की असं करण्यास तुला तुझ्या माता पित्याची संमती आहे काय? तेव्हा रठ्ठपालाने सांगितलं की नाही भगवान, मला तशी संमती नाही, परंतु मी त्यांची संमती मिळवण्याचा प्रयत्न करीन. आणि म्हणून तो रठ्ठपाल उठून मोठ्या आदराने भगवान बुद्धाचा निरोप घेऊन
तो आपल्या आईवडिलांच्या इकडे गेला आणि त्याने आपल्या आईवडिलांना आपल्या मनात कोणते विचार आले ते विचार त्यांना सांगितले आणि भिक्खू होण्याबद्दल नाही त्यांची परवानगी त्याने भिक्खू होण्याबद्दल मागितली. परंतु त्याच्या आईवडिलांनी असं म्हटलं की तू आमचा एकुलता एक मुलगा आहे, आम्ही तुला भिक्खू होण्यासाठी परवानगी देत नाही. त्यानं दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा तीच विनंती केली, परंतु त्याच्या आईवडिलांनी त्याला संमती दिली नाही. मग आईवडिलांनी संमती न दिल्यामुळे त्या तरुणाने उघड्या जमिनीवर काय घेतलं, लोळण घेतलं. गडबडा तो लोळू लागला आणि म्हणत होता की एकतर मी येतच प्राण देईन, माझा जीव देईन, नाहीतर भिक्खू तरी होईल. अशा तऱ्हेने मग त्याचे आईवडील त्याला उठवत होते, बाळा उठ, बाळा उठ, परंतु तो एक शब्दही बोलत नव्हता. मग आता काय करावं हे त्यांना सुचत नव्हतं आणि मग त्यांना त्याच्या आईवडिलांना त्याच्या मित्राची आठवण झाली आणि मग त्या रठ्ठपालाचे जे मित्र होते त्यांना भेटून ही त्या रठ्ठपालाची सर्व हकीकत सांगितली. आणि मग त्याचे मित्र त्या ठिकाणी आले आणि त्याच्या मित्रांनी सुद्धा त्याला उठवण्याचा प्रयत्न केला, परंतु तो त्यांना सांगितलं त्या मित्रांना की मी एकतर मरून जाईन, नाहीतर भिक्खू तरी होईल. आणि असं त्या मित्रांना सांगितल्याबरोबर तो त्याचे मित्र त्याच्या आईवडिलांच्या इकडे गेले आणि त्याच्या आईवडिलांना त्याच्या मित्रांनी सांगितलं की तो असा सांगत आहे की मी एकतर मरून जाईन, नाहीतर भिक्खू तरी होईल. मग तुम्ही त्याला संमती जर दिली तर तो भिक्खू झाल्यावर तुम्हाला दिसन तरी, तुमच्या दृष्टीत पडेल तरी. तुम्ही त्याला जर संमती दिली नाही तर तो तुम्हाला दिसणार नाही, तो जिवंत कधीही उठणार नाही. म्हणून तुम्ही त्याला संमती द्या. आणि जर त्याला भिक्खू राहणे जर पसंत पडले नाही तर तो कुठं जाणार आहे, तो तुमच्या घरीच वापस येणार आहे, परत येणार आहे. म्हणून तुम्ही त्याला भिक्खू होण्याविषयीची संमती द्या, असं त्याच्या मित्रांनी त्याच्या आईवडिलांना सांगितलं. आणि मग त्याला असं सांगण्यास सांगितलं की तो भिक्खू झाल्यानंतर त्यांनी आम्हाला भेटले पाहिजे. आणि मग हे सगळं आईवडिलांनी संमती दिली बा तुला भिक्खू होण्याबद्दल, आणि भिक्खू झाल्यानंतर तू तुझ्या आईवडिलाला भेटले पाहिजे असं सुद्धा त्यांनी सांगितलं. आणि मग तो उठून बसला. उठून बसल्यावर मग थकवा दूर झाल्याच्या नंतर मग तो भगवान बुद्धाकडे गेला आणि गेल्याच्या नंतर भगवान बुद्धाला वंदन केलं. वंदन करून एका बाजूला बसला आणि मग आपण भिक्खू होण्याबद्दल मी माझ्या आईवडिलांची संमती मिळविली आहे, आता तुम्ही मला आपल्या संघामध्ये प्रवेश द्यावा अशी भगवंतांना माझी विनंती आहे. भगवंताच्या संघात त्या रठ्ठपालाला प्रवेश देण्यात आला. थुल्लकोट्टीत नगरामध्ये काही दिवस भगवान बुद्ध राहिले आणि भगवान बुद्धासोबतच हा रठ्ठपालसुद्धा होता. आणि मग भगवान बुद्ध 15 दिवसाच्या नंतर भिक्षायात्रेसाठी श्रावस्तीत जाण्यास निघाले आणि त्या अनाथपिंडकाच्या सुखदायी जैतवनात त्यांनी वस्ती केली. आणि मग या रठ्ठपालांनी भगवान बुद्धांना विचारलं की मी माझ्या आईवडिलांना भेटण्यास जाऊ शकतो काय. तर मग भगवान बुद्धांनी त्याच्या मनाची स्थिती आपल्या अंतर्दृष्टीने पाहिली आणि मग ओळखली की हा पुन्हा त्या संसारी जीवनात जाणार नाही. तेव्हा भगवान बुद्धांनी केव्हाही जाण्याची त्याला अनुज्ञा दिली. आणि मग तो रठ्ठपाल भिक्षापात्र आणि चिवर घेतलं
आणि त्या थुल्लकोटीत नगरीमध्ये भिक्षासाठी गेला. तो कसल्याही प्रकारचा भेदभाव न करता भिक्षा मागता मागता तो स्वतःच्याच आई वडिलांच्या घरी गेला. आणि हा जेव्हा घराच्या जवळजवळ गेला तेव्हा त्याचे वडील दिवाणखान्यात आपले केस विंचरीत होता आंघोळ झाल्याच्या नंतर. रठ्ठपालाला त्याने दुरूनच येताना पाहिलं आणि लागला शिव्या द्यायला की ह्याच कार्ट्यानं ह्यात माझ्या एकुलत्या एक मुलाले भिक्खू करून टाकलं. तो घरी गेला भिक्षा मागण्यासाठी. मग त्याच्या घरची जी दासी होती ती दासी अगोदरल्या दिवशीचा शिळा भात फेकून देण्याच्या बेतात होती. आणि मग हा रठ्ठपाल गेला आणि त्या दासीला म्हणते की ताई, तू जर हा भात फेकून देत असशील तर तू माझ्या या पात्रात घाल. आणि जेव्हा ती तो भात त्याच्या पात्रामध्ये टाकत होती तेव्हा त्याचा आवाज, त्याचे हात, त्याचे पाय त्या दासीने ओळखले आणि धावत धावतच त्याच्या आईकडे ती गेली आणि मोठ्याने ओरडली की ताईसाहेब, आपले धाकटे धनी घरी परत आले आहेत. आणि मग ती तिला म्हणाली दासीला की हे जर खरे असतील तर तू यापुढे दासी राहणार नाहीस. आणि मग ती सुद्धा घाईघाईने त्याच्या पित्याला कोणाच्या रठ्ठपालाच्या सांगण्यासाठी गेली की आपला मुलगा रठ्ठपाल घरी परत आलेला आहे. आणि मग तो रठ्ठपाल तो भात घेतला भिक्षापात्रामध्ये आणि जेवण करण्यासाठी गेला. तर एका कुपाजवळ तो बसून आपलं जेवण करीत होता. आणि जेवण करीत असतानाच त्याचे वडील त्या ठिकाणी गेले आणि त्या मुलाला म्हणते की बाळ, तू शिळा भात खात आहेस हे खरे आहे काय? तू आपल्या घरी का येत नाहीस? आणि मग त्यानं काय उत्तर दिलं, हे गृहस्था, आम्ही गृहहीन झालेल्यांना घर कसले नाही घर कसले. म्हणते की मी तुमच्या घरी आलो होतो, मला तेथे काहीही मिळाले नाही, नुसता नकारही मिळाला नाही, शिव्या मात्र मिळाल्या. आणि नंतर त्याचं म्हणणं त्याच्या वडिलांनी ऐकलं आणि म्हणाला की बाळ, आपण आपल्या घरी जाऊ. तो रठ्ठपाल म्हणाला, नको गृहस्था, आजचे माझे जेवण झाले आहे. आणि मग त्याचे वडील म्हणाले की ठीक आहे बाळ, उद्या तुझे भोजन इथे करशील असे मला तू वचन दे. तेव्हा रठ्ठपालाने मौन धारण करूनच आपली संमती दिली. आणि नंतर त्याचे वडील घरी गेले. त्यांनी मग रठ्ठपालासाठी भोजन तयार करण्याची आज्ञा दिली आणि त्या ठिकाणीच सोन्या रुपयाच्या राशी रचल्या आणि त्याच्यावर गालिचे अंतरण्याची आज्ञा त्याच्या माणसांना दिली असेल नाही का, त्याच्या घरी जे काही गडी माणसं असेल त्यांना. आणि त्याच्या ज्या रठ्ठपालाच्या पूर्वाश्रमीच्या स्त्रिया होत्या तर त्यांना सांगितलं की आपल्या पतीला जो काही साज शृंगार आवडत होता तसा तुम्ही साज शृंगार करा. आणि मग रात्र संपल्यानंतर भोजनासाठी उत्तम पदार्थ तयार करण्यात आले. आणि तयारी झाल्यानंतर दुपार झाल्यावर मुलाला कळविले आणि मुलगा म्हणजे रठ्ठपाल आपलं चिवर परिधान करून आणि हातामध्ये भिक्षापात्र घेऊन रठ्ठपालासाठी ठेवलेल्या आसनावर येऊन तो रठ्ठपाल बसला. नंतर त्याच्या पित्यानं त्या सोन्या रुपयाच्या राशीवरून गालिचे काढण्याची आज्ञा दिली. आणि त्याचा पिता म्हणाला, काय म्हणाला की हे तुझे मातृधन आहे, ते तुझ्या पित्याची आणि पितामहाची म्हणजे पित्याची महाची म्हणजे आप्पाची आणि आजीची संपत्ती आहे. तू याचा आनंदाने उपभोग घे आणि सत्कृत्य कर.
या दोन्हीसाठी तुला भरपूर संपत्ती आहे. हे बाळ, हे तुझी श्रमचर्या सोडून दे आणि काय कर, सामान्य माणसाच्या जीवनाचा पुन्हा तू अवलंब कर, उपभोग घे आणि सत्कृत्य कर या संपत्तीने. आणि मग त्यानं उत्तर दिलं कसं, की हे गृहस्था, तुम्ही माझा सल्ला ऐका आणि या सगळ्या संपत्तीच्या राशी तुम्ही घेऊन जा आणि गंगा नदीत नेऊन बुडवून टाका, नाही का. कारण त्या संपत्तीमुळे तुम्हाला फक्त दुःख, शोक, संकटे आणि मानसिक व शारीरिक यातना आणि क्लेशच भोगावे लागतात. कशामुळे? या संपत्तीमुळे. आणि नंतर त्या रठ्ठपालाच्या पायांना मिठी मारून त्याच्या ज्या पूर्वाश्रमीच्या स्त्रिया होत्या, त्या स्त्रिया त्याला विचारू लागल्या की ज्यांच्यासाठी आपण हे उच्च जीवन जगत आहात त्या अप्सरा आहेत तरी कशा? आणि मग तो म्हणाला, भगिनींनो, मी कोणत्याही अप्सरांसाठी त्या जीवनाचा अवलंब केलेला नाही. मग त्याच्या स्त्रियांनी आपल्याला भगिनी म्हटलं नाही, आपण तर त्याच्या पत्नी आहोत, बायका आहोत, आणि आपल्याला त्यांना भगिनी म्हणजे बहिणी म्हटलं. हे ऐकलं आणि त्या जमिनीवर बेहोश होऊन पडल्या. रठ्ठपाल नंतर आपल्या पित्याला म्हणाला की गृहस्था, मला अन्न द्यायचे असेल तर दे, मला त्रास देऊ नकोस. नंतर तो वडील म्हणाला की बाळ, भोजन तयार आहे, सुरुवात कर. आणि मुलगा पोटभर जेवेपर्यंत त्यांनी उत्तमोत्तम पदार्थाचे भोजन दिले. आणि भोजन झाल्याच्या नंतर राज्याच्या मृगवनात तो परतला. त्याच ठिकाणी त्याने आपली वस्ती केलेली होती. त्या ठिकाणी तो गेला आणि त्या भर उन्हात एका झाडाखाली जाऊन बसला आणि राजेशाही थाटाने तो रठ्ठपालाला भेटण्यासाठी त्या याच्यामध्ये गेला. त्यानंतर मग त्या राजाने त्याला रठ्ठपालाला सांगितले की माणसाला 4 प्रकारच्या हानी भोगाव्या लागतात: म्हातारपण, अनारोग्य, दारिद्र्य आणि नातलगांचा मृत्यू. हे सगळं त्यानं समजावण्याचा त्या रठ्ठपालाला प्रयत्न केला. आणि शेवटी रठ्ठपालाने त्याला उत्तर दिले की महाराज, मी गृहत्याग करून गृहहीन झालो. याचे कारण असे आहे की ज्ञानी आणि दार्शनिक सम्यक संबुद्धांनी सांगितलेली 4 तत्वे मी समजावून घेतली, पाहिली, ऐकली. आणि ती 4 तत्वे अशी आहेत: जग अनित्य असून सतत बदलत आहे. जगाला रक्षणकर्ता किंवा पालनकर्ता असा कोणीही नाही. आपल्या कशावरही मालकी नाही. हे माझं आहे, ते माझं आहे, असे काही आपली मालकी नाही. प्रत्येक वस्तू मागे ठेवूनच आपणाला गेले पाहिजे. आपण जर मरण पावलं तर आपण कितीही धनसंपत्ती जमवून ठेवली तर ती आपल्यासोबत काही येत नाही. ही संपत्ती इथं ठेवूनच आपल्याला जावं लागते. आणि तृष्णेच्या आहारी गेल्यामुळे जगामध्ये काय आहे? दुःख आहे. आणि त्यामुळे जगात अनेक उणिवा असून ते सारखे धडपडत आहे. आणि हे एवढं ऐकल्याच्या नंतर राजा उद्गारला, विलक्षण, खरोखरच उत्कृष्ट आहे. भगवंतांनी जे काही सांगितलं ते किती बरोबर आहे, असे त्या राजानं त्याची स्तुती केली आणि राजा निघून गेला.